हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तुमच्या स्वतःसाठी आज घेऊन आले एक नवीन रेसिपी. आज आपण बनवणार आहोत मसाला चिकन. तर यासाठी घरच्यांनी चिकन आणलं होतं, ते व्यवस्थित धुवून घेते. एक एक पीस व्यवस्थित धुवायचा आहे आणि त्यानंतरच मग सुरुवात करायची. तर याच्यामध्ये मी आधी हळद, मीठ, धना पावडर टाकून घेतलं आणि त्यानंतर लिंबू घेतलं की जे मी कट करून आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मिक्सचरमध्ये. आता लिंबू पण मी त्यामध्ये व्यवस्थित पिळून घेतलं आहे. लिंबू यासाठी टाकायचं की त्याचा स्मेल येऊ नये म्हणून. तर एक मिरची, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि लसूण हे सगळ्याचं आपण ठेचून घेणार आहोत. जे मी ऑलरेडी आपण मॅरिनेशनला लावतो त्यासाठी यूज करणार आहे आणि पुन्हा आपण जे स्टॉक शिजवतो आहे त्यातही मी हे यूज करणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तेवढ्या क्वांटिटीत बनवायचं. 1 चमचा मी यावर टाकला आहे. आता सगळ्याला व्यवस्थित लावून घेते. 15-20 मिनटं मॅरिनेट करणार मी. जास्त टाईम असेल तुमच्याकडे तर अर्धा तास केलं तर चांगली गोष्ट. आता आपण प्रिपरेशन करायला घेऊयात मसाल्याचं. तर इथे मी खोबरं, 2 कांदे ठेचून घेतलेले आहेत, 1 मिरची आहे आणि हे सगळं मी आता गॅसवर भाजून घेते आहे. तर चला आता स्टॉक बनवण्यासाठीची तयारी करूयात. भांड्यामध्ये तेल घेतलं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. टोमॅटो ऑप्शनल आहे, पण टोमॅटोनं टेस्ट वाढते, नक्की ट्राय करा. आपण अगोदर केलेला जो ठेचा होता, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, तो थोडा टाकला आहे. छान पद्धतीने परतून घेतलं आहे. थोडी धना पावडर, हळद आणि मीठ यामध्येही टाकले. ऑलरेडी आपण मॅरिनेशनसाठी लावलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये टाकताना खबरदारी घ्यायची. पण थोडंसं तेलात जर हळद वगैरे टाकली किंवा धना पावडर आणि मीठ तर त्याचा स्मेल अजून चांगला येतो त्याला. त्यामुळे मग तेलातही टाकायचं जरी तुम्ही मॅरिनेशनला लावलेलं असलं तरीही. छान पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे. आता याला अजून चांगलं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. एकदा का हे कांदा वगैरे सगळं असं सॉफ्ट झालं त्यानंतर तुम्ही तुमचं मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. चिकन ॲड केल्यानंतर छान असं हलवून त्याला व्यवस्थित सगळं ऑइल आणि कांदा वगैरे कोट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचं आहे. झाकणात पाणी ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे. एकदम मंद फ्लेमवर हे होऊ द्यायचं. हे आहे आपलं वाटणाचं सामान. तीळ आहेत, धने आहेत, 2-3 याची पानं आहेत, पुदिनाची पानं आहेत. बाकी आपण जे भाजलेलं मटेरियल होतं ते आणि त्याच्यासोबत थोडी कोथिंबीर. तर तेवढ्यातच आपलं पाणी काय झालं, गरम झाले आणि अगोदरही स्टॉक सुटायला सुरुवात झाली. तर थोडं गरम झालेलं पाणी मी टाकलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्यावर परत थोडंसं पाणी मी टाकून ठेवते. काय होतं की मंद गॅसवर शिजल्यामुळं आणि वर पण पाणी गरम असल्यामुळं वर आणि खालून दोन्हीकडून दणदणीत वाफेवर शिजल्यामुळं चव अजून जास्त एनहान्स होते किंवा अजून जास्त छान लागते. कुकरला शिट्ट्या लावून भराभर 2-3 शिट्ट्या घेतल्या तर ते चिकन चव देत नाही. चला तर आपण सगळं भाजून घेऊयात आता मसाला. सगळ्यात अगोदर मी पॅनमध्ये धने टाकलेले आहेत. कोथिंबीर आपण यूज करतो, धना पावडरही आपण यूज करतो, पण 1 चमचा पोह्याचा आपण जर धने पावडर टाकले तर खूप अजून जास्त चव छान येते. त्या धन्यांबरोबरच मी पांढरे तीळसुद्धा थोडेसे भाजून घेणार आहे. छान पद्धतीने तडतडून दिलं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल पण ॲड केलं आहे. तर आता हा मसाला ह्या तेलात परतून घेऊया. मसाला आपण ऑलरेडी नंतरही तेलात परतणार आहोत, तर मग आधी का परतायचं? तर तरी वगैरे चांगली येते, टेस्ट चांगली येते आणि सुरुवातीलाच भाजलेला मसाला असल्यामुळे नंतर जास्त टाईम घेत नाही. तर आता लसूण याच्यामध्ये ॲड करूयात. थोडंसं अद्रक ॲड करूयात. हे सुद्धा छान पद्धतीने फ्राय करून घेऊयात आहे याच ऑइलमध्ये. एकदा का हे छान असं गोल्डन ब्राऊन कलरचं झालं की त्यानंतर राहिलेला मसालासुद्धा आपण भाजून घेऊयात. चला तर आता पॅनला थोडंसं ऑइल होतं, कोथिंबीर टाकून तीही थोडंसं पुसून घेऊयात. ऑलरेडी आधी पण आपण ठेचून कोथिंबीर घातलेली आहे, पण तरीसुद्धा आता पॅनमध्ये आपण कोथिंबीर आणि 2-3 पुदिन्याची पानं घालून मी त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आहे. पुन्हा एकदा आपण चिकनकडे जातो आहे, बघतो आहे की ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही किंवा काही पाण्याची गरज वगैरे आहे का. पाण्याची गरज बिलकुल नाही आहे, त्याला ऑलरेडी थोडंसं टाकलं होतं मी पाणी आधी
आणि अगोदरचा स्टॉक सुटलेला होता. पण तरी पण मी जास्त टाकते कारण घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांना स्टॉक काढून ठेवायचा असतो. नाहीतर जितकं होईल तेवढ्या कमी स्टॉकमध्ये तुम्ही ते शिजवायचं, जेणेकरून त्याची चव अजून जास्त छान लागते. तर आत्ता भाजलेला सगळा मसाला, त्यानंतर आपल्याकडे जे होतं खोबरा आणि कांदा वगैरे ह्या सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत मसाला चिकन बनवण्यासाठी. कढई ऑलरेडी तापत ठेवली होती. आता त्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकलं आहे. ऑइल तापोस्तवर वाट बघायची. ऑइल तापल्यानंतर ना आपण प्रोसेसला सुरुवात करणार आहोत. आता ऑलरेडी काय होतं, मसाला पण भाजलेला आहे आपला, खोबऱ्यालाही तसं अंगचं तेल सुटतं आणि बाकी सगळं पण तुम्ही थोडंसं तळून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तेलाची क्वांटिटी कमी लागेल तुम्हाला भाजी बनवताना. आणि शक्यतो ऑइल जास्त वापरूही नाही. ऑइल प्रमाणातच असलं पाहिजे. कोलेस्ट्रॉल वगैरे याचा त्रास आपल्याला पुन्हा पुढे जाणवू शकतो. आता हे तेल आपलं गरम होते आणि प्रत्येक गोष्ट मंद आचेवर होती, त्यामुळे टाईम लागतो आहे. तर इथे आपण जो पॅन ठेवला आहे गरम करायला, हाही मंद आचेवर आहे. याच्या अगोदर आपण पिवळा स्टॉक बनवला तर तोही मंद आचेवर बनवला आहे. मसालासुद्धा एकदम बारीक आचेवर आपण भाजलेला आहे. आता आपलं थोडं तेल गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी 2-3 तमालपत्राची पानं टाकते आहे, एक दगडफूल टाकते आहे. हे खडे मसाले यासाठी टाकायचे आहेत की अजून जास्त त्याला स्मेल येईल. काळ्या मसाल्यात तर आपल्याकडे ह्या गोष्टी ऑलरेडी ॲड केलेल्या असतात, पण इन्स्टंट स्मेल येण्यासाठी किंवा तो जो ॲरोमा येतो तर तो खडे मसाल्यांमुळे येतो, त्यामुळे तो सुरुवातीला आपल्याला ॲड करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं विलायची किंवा दालचिनी वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता, बट ते खाताना थोडंसं दाताखाली येतं, त्याच्यामुळे मी ते अवॉइड करते आहे. किंवा मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अख्खी मिरे, त्यानंतर ना अख्खी लवंग हे पण टाकू शकतात. आणि एकदा फ्राय झालं की तुम्हाला जे कंटेंट नको आहे ते तुम्ही काढूनही घेऊ शकतात, जेणेकरून पुढे ते त्या मसाल्यामध्ये राहणार नाही किंवा खाताना तोंडाखाली जाणार नाही. हेही प्रिकॉशन तुम्ही घेऊ शकता. चला, तर अशा पद्धतीने आपले मसाले जे आहेत ते फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. मंद आचेवर असल्यामुळे थोडंसं टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही. मसाले आपले थोडेसे तडतडल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये आता वाटण टाकतो आहे. सगळ्यात अगोदर मी खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करणार आणि मग नंतर ना कांदा वगैरे याचं वाटण आहे ते टाकणार आहे. आणि बाकी आपण जे त्याच्यासोबत कोथिंबीर, त्यानंतर ना धने आणि हवरी वगैरे भाजली होती, तीळ वगैरे, तर ते याच वाटणासोबत आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक एक करून. आता हे छान पद्धतीने मिक्स होऊ द्यायचं आहे. त्याला चांगलं असं ऑइल सुटू द्यायचं आहे. आता या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर पण त्यामध्ये ॲड केलेली आहे. कोथिंबीर मला भरपूर लागते नॉनव्हेज बनवताना, कारण त्याने टेस्ट छान येते. आता छान पद्धतीने मसाला मिक्स झाला आहे. त्याला साईडला ऑइल सुटताना तुम्हाला दिसतंय. मग त्याच्यात मसाले ॲड करून घेऊयात. थोडीशी हळद टाकली. हा माझा घरगुती बनवलेला काळा मसाला टाकलेला आहे. हा मसाला मी घरगुती बनवलेला आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा काही वेगळे मसाले ट्राय करत नाही. याच्यामध्ये आता मी हळदही ॲड करते आहे. हळद नंतरनं मसाला ॲड करते. मसाल्यानंतरनं आता आपण मीठ ॲड करतो आहे चवीनुसार. ऑलरेडी स्टॉकमध्ये पण मीठ गेलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार हे ॲड करायचे. सध्या कमी टाकलं आणि नंतर गरज असेल तर वरून मीठ ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि हे आपली फेवरेट धना पावडरसुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. आता इतकं जास्त त्याच्यामध्ये धना पावडर, कोथिंबीर वगैरे टाकल्यामुळे जो स्मेल येणार आहे त्याचा, तो आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की इतकं सुंदर. वाटणासुद्धा कोथिंबीर गेलेली आहे. आता छान पद्धतीने मी मसाला मिक्स करते. तुम्ही अजूनही बघू शकत असाल की ऑइलची क्वांटिटी फार कमी आहे. ऑइलचा वापर मी फार कमी करते. नाही तर युजली नॉनव्हेजच्या भाज्यांमध्ये तरी अशी बोटभर वर असते किंवा तेल जे असतं ते पूर्ण कढईमध्ये भरपूर तेल ओतलं जातं आणि त्यात तो मसाला नुसता तळला जातो. पण मी तसं न करता जेमतेम तेलात तळलं आहे आणि एक पळीभर मी स्टॉक टाकला आहे. आता का तर तो मसाला खाली लागू नये, करपू नये यासाठी. सो तेलाचं काम या ठिकाणी आता हा स्टॉक करणार आहे. आणि तुम्हाला काय हवं तेवढं आता तुम्ही या स्टॉकमध्ये हळूहळू स्टॉक ॲड करत हा मसाला भाजू शकता. बघा आता छान असं ऑइल सुटलं दिसतंय की मसाला सगळा आता तरीच्याद्वारे बाहेर सुटतो आहे. आणि एकदम कमी तेल वापरलं होतं. स्टॉक यूज केल्यामुळं पण तो मसाला छान भाजला गेला आहे, परतला गेला आहे. आता मी पीसेस काढून याच्यामध्ये टाकलेत. आपल्याला
चिकन सुक्का मसाला बनवायचा आहे, त्यामुळे मी बऱ्यापैकी अगोदर पीसेस ॲड केले आणि नंतर थोडासा स्टॉक त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. जो स्टॉक होता तो मुलांसाठी हवा होता, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात बनवला आहे. जर तो कुणी खाणार नसेल तो जास्त घरामध्ये, तर तुम्ही ॲडच करायचं नाही आहे. चिकनला त्याच्याच पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे आणि वर फक्त तुम्हाला गरम पाणी ठेवायचं आहे, ते ओतायचं नाही आहे. तर आता आपण झाकण ठेवलं होतं 5-10 मिनटं. ते काढल्यानंतर न दिसते थोडं ड्राय होतं, तर आपण पुन्हा चिकनचा स्टॉक त्याच्यामध्ये काय करतो आहे, ॲड करतो आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूयात, वाफवून घेऊयात. मस्त असा स्मेल सुटलेला आहे आता ऑलरेडी. आता छान असं दणदणीत शिजेल आणि ऑलरेडी आपण त्याला मंद आचेवर झाकण वगैरे ठेवून शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. सुक्का चिकन मसाला करताना थोडं प्रिकॉशन घ्यायचं की किती शिजवायचं, नाही तर खूप जास्त शिजलं तर त्याचा गाळसुद्धा होण्याची शक्यता असते. चला तर आपला आता चिकन सुक्का मसाला ऑलरेडी रेडी आहे. ह्याला प्लेटिंगसाठी घेऊयात. तुम्हाला एकदा मी दाखवते की कशा पद्धतीने झाला आहे. परफेक्ट शिजलेला आहे, जास्त मऊही झालेला नाही आहे किंवा गाळही झालेला नाही आहे. चिकननी तुमचं बोन सोडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे परफेक्ट शिजलं आहे. आता इथून गार्निशिंगसाठी कोथिंबीर थोडीशी मी ॲड केलेली आहे. परत 1-2 मिनटं झाकण ठेवते आणि त्यानंतर ना तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने छान असं शिजलेलं आहे. आता हे ऑप्शनल आहे, पण शक्यतो करावं. मी आता मध्ये एक मातीची वाटी ठेवते. मला ह्याला थोडासा दम द्यायचा आहे. तर दम दिल्यामुळं अजून जास्त चव वाढते. हे गरम केलेले 2-3 कोळसे मी त्याच्यात ठेवते आहे आणि त्याच्यावर आपण थोडं गावरान तूप टाकून पुन्हा झाकण देऊन दम देणार आहोत. छान असा दम बसला की त्याला असा स्मोकी फ्लेवर येतो खाताना आणि अजून जास्त टेस्ट त्याची वाढते. तर या पद्धतीने मी आता याच्यावर झाकण ठेवले. आपला स्मोक बसतो आहे आणि आपण प्लेटिंग करून घेऊयात. आता तुम्हाला दिसेलच किती छान असा स्मोक त्याच्यातून निघतो आहे आणि म्हणजे काय टेस्ट आली असेल त्यावरूनही तुम्हाला अंदाज लावता येत असेल. चला तर आपला चिकन सुक्का रेडी आहे. गॅस बंद करूयात. दम दिलेली वाटी बाहेर काढून घेऊयात आणि प्लेटिंग करूयात. हे बघा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही ठेवू शकतात मसाल्याची. अजून हवी असेल तर तुम्ही अजून थोडा स्टॉक ॲड करू शकतात. कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आवडलं असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या चिकन सुक्का ट्राय करायला. अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही करत असाल तर ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. आपण त्याही पद्धतीने एकदा बनवून बघूयात आणि व्हिडिओ काढूयात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.